नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. म्हणजेच आजचा दिवस नागपंचमीचा आहे. चॅनलतर्फे आपणा सर्वांना मनापासून नागपंचमीच्या शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते हस्त आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बबा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:38 पासून ते 9:16 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 पासून ते 12:56 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 पासून ते 12:32 पर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 3:47 पासून ते 5:25 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. रवी बरोबर लाभ योग करणार आहे आणि केतू बरोबर युती योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. शारीरिकतेच्या संदर्भातले त्रास, कापणं, लागणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या दुखापतीच्या काही गोष्टी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकते. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करू शकता. भाग्याची साथ लाभेल. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी छोट्या मोठ्या कारणावरून घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेफार नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही थोडा आराम करण्याचा प्रयत्न करा पण तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल. काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या राशीतला रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. कॉन्फिडन्स एनर्जी लेवल चांगला दिसेल. आरोग्याकडे मात्र लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे.
आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक संदर्भातले व्यवहार, गुंतवणूक या खर्च आजच्या दिवशी करू नका. काळजी घ्या. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील, की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. भावनेच्या भरात जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काही चांगले लाभ होतील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची नवीन कामं आरंभ करू नका. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावना जास्त प्रमाणात जाणवतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका. इन्व्हेस्टमेंट आणि खर्चासंदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे धावू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या गुरु मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले लाभ सुद्धा होतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, नवे काम आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांना शारीरिक दुखापतीचे त्रास वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ होतील. महत्त्वपूर्ण कामं घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 ऑगस्ट 2024 संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.